साईबाबांच्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद शिगेला। लक्ष्मीबाई शिंदेंना भेट दिलेल्या नाण्यांवरून वाद, नाण्यांच्या मालकीवरून दावे प्रतिदावे सुरू। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होणार, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। 1235 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, माणिकराव कोकाटेंच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी, कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय न घेतल्यानं आंदोलन। लोकलमधील विकलांग डब्यात सामान्य नागरिकांचा प्रवास, दिव्यांग इसमाने जाब विचारताच झाला वाद, लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल। संत गजानन महाराज पालखीचे खामगाव नगरीमध्ये आगमन, आषाढी वारी महोत्सवात सामील झाल्यानंतर पंढरपूरहून खामगाव इथे आज त्यांचा शेवटचा मुक्काम असणार। अमरावती जिल्ह्यात हुमणी अळीच्या प्रादुर्भावानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तातडीनं उपाययोजना आणि नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणखी वाढणार। एका दिवसाच्या बाळासह आईचा गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, छत्रपती संभाजीनगरमधील सय्यदपूर येथील प्रकार, पूल वाहून गेल्यानं महिलेची जीवघेणी कसरत, तर ग्रामस्थांची प्रशासनावर तीव्र नाराजी। घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या बर्गर दुकानाला लागली भीषण आग, आगीत संपूर्ण दुकान जळून खाक, दुकानातील कर्मचारी बाहेर आल्यानं जीवितहानी नाही। भंडाऱ्यात पोलिसांकडून 307 किलो अफू जप्त, शहापूर परिसरातून 16 पोती अफू जप्त, प्रकरणी 2 परप्रांतीय आरोपींना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।